महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई, नाशिक, पालघरसह काही भागात पावसाचा रेड अलर्ट आहे। पुढचे 24 तास अतिशय महत्त्वाचे आहेत। सकाळपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा सकाळपासून मोठा पाऊस झालेला होता। तर इकडे राज्याच्या इतर भागातही पाऊस कोसळतोय। जायकवाडी धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि हे पाणी पैठणच्या गावांमध्ये शिरलेलं आहे। पैठणमध्ये कहारवाडा भागातील हजारो नागरिक या पुरात अडकलेले आहेत। सचिन जिरे आपल्याला अपडेट देत आहेत। सचिन, नम्रता, सध्या आपण पैठण शहरामध्ये आहोत। पैठण शहरामधला हा कारवाडा भाग आहे, जिथं हा रहिवासी भाग आहे। तुम्ही पाहू शकतात की कमरेपर्यंत संपूर्ण पाणी या परिसरामध्ये झालेलं आहे। जवळपास 4 ते 5 हजार जे नागरिक या ठिकाणी वास्तव्यात आहेत, त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। ते काही इथले स्थानिक नागरिक आहेत, तर ते अशा पद्धतीने लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील यांना घरातून बाहेर काढत आहेत, असं एक चित्र आहे। तर दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी जी होडी आहे त्या थर्माकोलच्या माध्यमातून काही महिला ज्या मुली आहेत त्यांचं संसार उपयोगी जे साहित्य आहे, घरांमध्ये पाणी भरलेलं आहे, ते देखील अशा पद्धतीने काढलं जात आहे। हे असं एक चित्र आहे। हा शहर आहे, मात्र शहरामध्ये अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। 2005 मध्ये अशाच पद्धतीने या पैठण शहरामध्ये पूर आला होता आणि अनेक घरं जी पाण्याखाली होती। पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होती की काय, अशी भीती या ठिकाणी नागरिकांना आहे। आणि आता जर सध्या आपण विचार केला तर जवळपास 2 लाख क्युसेकने जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि आता तो वाढवण्याची देखील शक्यता आहे, कारण की धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जसं जसं पाणी वाढत चाललंय तसं तसं पाणी सोडलं जाते। अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि गावं पाण्याखाली गेलेली आहेत। ही लहान लहान मुलं आहे जी आता या ठिकाणी आहे। आतापर्यंत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुमच्याकडे प्रशासनाकडून कोणी मदत आलेली आहे का? आतापर्यंत आमच्या इकडे कोणी मदत, कोणी ढोकून पण पाणी नाही। सकाळपासून सायंकाळी 8 वाजल्यापासून आम्ही इथं पाण्यामध्ये डुबकडीत आहे, तरी इथं कोणी आलेलं नाही आहे। आमचे घरबीर सारे डुबले आहे आणि नाही का आमचे धान्य पाणी सारे वाहून गेले आहे। शासनाने आमची थोडी मदत करावी। काय किती वाजेपासून हा पाण्याचं पूर्ण हे परिसरामध्ये जवळपास 2.5 ते 3 तास झाले। हे परिसर जेवढा आहे, कहारवाडा असन, संतनगर असन, जवळपास 4 ते 5 हजार नागरिक इथं पाण्यामध्ये स्थलांतर केलेलं आहे। आतापर्यंत कहारवाड्यामध्ये जे आहे तर कोणीही प्रशासनाचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी इथं आम्हाला विचारपूस करण्याला आतापर्यंत आलेला नाही। बेटा, काय मागणी करशील आता तू? आम्हाला थोडीशी मदत करा। आम्हाला स्थळ द्या राहायला। कुठे एवढे लेकर आहे, आम्हाला काही सुचत नाही कुठं काय जात। एवढं पाणी पूर्ण धान्य अन्न वाहून गेलं, आम्हाला खायला सुद्धा काही नाहीये। आम्हाला शासनाने नाही का खायला द्यावं, जागा द्यावा आम्हाला राहायला कुठं। नम्रता, आपण पाहिलं ही या मागण्या आहेत चिमुकल्यांच्या की आम्हाला किमान राहायला तरी घर द्यावं किंवा काहीतरी जागा करण्यात यावी, तर आतापर्यंत प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये आणि अजूनही यांची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। जर अजून पाणी वाढलं, जायकवाडीचं पाणी वाढलं तर अजून धोक्याची पातळी वाढत जाईल आणि अनर्थ होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पोहोचलं पाहिजे आणि या नागरिकांना मदत केली पाहिजे। नम्रता, अगदी सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।